नमस्कार मित्रांनो, मी आमिष आंबोरे. आज आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की ई पीक पाहणी कशी करावी. शेतामध्ये थेट शेतामध्ये येऊन ई पीक पाहणी कशी करावी. तरी बी आपण घर बसल्या ई पीक पाहणी नाही होत, कारण की ते इथं लँड रेकॉर्ड इथं दाखवते. तर आपल्या शेतामध्ये येऊन ई पीक पाहणी करावं लागते. तर लगेच आपल्या चॅनलला सुरुवात करूया. जसे की आपण जर का नवीन आले असले आपल्या चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तरी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी सर्च करायचं आणि आपल्याला हा ई पीक पाहणी DCS जो काही नवीन वर्जन आलेला आहे तो आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. जर का आपल्याकडं शेतकरी मित्रांनो जर का आपल्याकडं पहिलं जर का असेल तर त्याला अनइन्स्टॉल करून हा ॲप इन्स्टॉल करून घ्या, कारण की याच्यामध्ये बदल झालेला आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला याला त्याच्यानंतर वाईल यूजिंग द ॲप आपल्याला हे क्लिक करायचं आहे आणि इथं डबल परत येतो की आलो ई पीक पाहणी DCS, त्याला पण आपण आलो करू त्या आणि आलो ऑलला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ह्याला लेफ्टला स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला आपला जे काही महसूल विभाग आहे तो आपल्याला निवडायचा आहे. जे काही त्यानंतर आपल्याला आपलं हे हिरव्या कलरचं बटन दाबायचं आहे पुढे जाण्यासाठी आणि आपल्याला लॉग इनचा इथं इंटरफेस दिसून शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्या शेतकऱ्याचा जे काही मोबाईल नंबर आहे तो इथं प्रविष्ट करायचा आहे. तर आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली एक हिरव्या रंगाचं बटन दिसतं आहे, सांकेतांक पाठवा, या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर शेतकऱ्याचं इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे मराठीमध्ये. तर शेतकऱ्याचं नाव टाकल्यानंतर आपल्याला हिरव्या कलरचं बटन दिसेल, सांकेतांक पाठवा, या बटनावरती परत क्लिक करायचं आहे. आपल्याला 4 अंकाचा सांकेतांक नंबर येतो तो आपल्याला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या ऑप्शनवर दाबल्याच्या नंतर आपल्याला इथं नवीन इंटरफेस दिसेल, खातेदाराचे नाव निवडा. तर सिंपली आपल्याला इथं खातेदाराचे नाव निवडा येत नाही, कारण की इथं नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जे काही विभाग आहे तो येतो वरी आपला जिल्हा निवडायचा आहे आणि आपला तालुका जे पण आहे तालुका निवडायचा आहे आणि आपल्या गावाचे नाव, आपल्या गावाचे जे काही नाव आहे ते निवडायचे आहे आणि या हिरव्या कलरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला खातेदार निवडा या इंटरफेस असा नवीन एक इंटरफेस दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला 5 असे ऑप्शन दिसतील. पहिले नाव, मधले नाव, आडनाव आणि खाते क्रमांक आणि गट क्रमांक. तर आपल्याकडे जे पण काही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ते टाकायचं आहे इथं. तर आमच्याकडे गट क्रमांक आहे, आम्ही ते टाकून घेतो आणि शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला असं दिसतो की खातेदार निवडा, या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं नाव दिसून येईल, तर आपल्याला नाव निवडून घ्यायचं आहे आणि या हिरव्या कलरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि समोर गेल्यानंतर आपला इथं खाते क्रमांक दिसतो, आपल्याला ते बघून हिरव्या कलरच्या बटनावरती डबल क्लिक करायचं आहे. तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे, तरी आपल्याला हे ठीक या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि परत आपल्याला खातेदाराचे नाव निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला नाव दिसून येईल. नंतर आपल्याला आपला डबल हिरव्या कलरचं बटन क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला असा इंटरफेस दिसतो, हे आपल्याला 2 नंबरचा पीक माहिती नोंदवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपलं वरी नाव येते आणि इथं आपल्याला आता माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आपला खाता क्रमांक निवडून घ्यायचा आहे. नंतर आपला जे काही गट क्रमांक आहे तो निवडायचा आहे. एकूण आपल्याला इथं जमीन दिसेल, आपला हंगाम जो काही आहे तो निवडायचा आहे आणि नंतर पिकाचा वर्ग, निर्भेळ पीक म्हणजे एक पीक आणि मिश्र पीक म्हणजे बहुपीक पिकाचे असे वर्ग आहेत. आपल्याला आपलं जे काही आहे ते वर्ग निवडायचा आहे आणि इथं निर्भेळ पिकाचा प्रकार जे पण आहे पीक आहे तो, कारण की आम्ही एकच पीक घेतो ना, त्याच्यामुळं आमचं एक निर्भळ पीक म्हणजे एक पीक म्हणून आहे आणि आम्ही घेतो आहे सोयाबीन. जे काय आपलं ते शेतकरी मित्रांनो सोयाबीन निवडायचं, पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जलसिंचनाचे साधन आहे तो निवडून घ्यायचा आहे आणि सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला निवडायचं आहे. आपलं जे काय आहे ते आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि लागवडाचा दिनांक, आपला लागवडाचा दिनांक काय आहे तो इथं निवडून घ्यायचा आहे आणि पुढे जाया
बटनावरती क्लिक करायचं आहे. तर समोर आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल की आता आपल्याला छायाचित्र घ्यायचे, अद्ययावत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं अशा 2 ऑप्शन दिसतील की छायाचित्र एक या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या सोयाबीनचा फोटो घ्यायचा आहे. सोयाबीनचा फोटो घ्यायचा आहे आणि राईट बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला छायाचित्र 2 या क्रमांकावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूचा सोयाबीनचा फोटो घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूचा सोयाबीनचा असाच फोटो घ्यायचा आहे आणि राईट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि खाली दिसेल तुम्हाला निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासून अंतर मी हे आहे सगळं आपलं GPS ते सगळं इथं आलेलं आहे. पिकांचे छायाचित्र आणि हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि खाली आता बघू शकता आपला वरील सगळा रेशो आलेला आहे. खाली बघू शकता वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पुढे आल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल की पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. तरी आपल्याला ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे. तरी आपल्या इथं बघू शकता वरी पिकाची माहिती पहा या बटनावरती क्लिक करायचं. आपल्या इथं सगळं आपल्या जे काही पीक पेरा मांडलेला आहे तो आपल्याला इथं दिसून येईल. तरी आपल्याला जर का दुरुस्ती करायचं आहे तर या दुरुस्तीच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर का नष्ट करायचं आहे तर या नष्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तरी आपला पीक पेरा झालेला आहे. चॅनलवर जर का नवीन आले असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण आली तर कमेंट पण करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.